विशाळगडावर कोणताही सण साजरा करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। कोर्टाकडून गडावरती कुर्बानीला देखील यावेळेस परवानगी देण्यात आल्याचं कळतंय। उरूस होऊ नये म्हणून हिंदुत्ववादी संघटना त्यामुळे चांगल्याच आक्रमक झालेल्या आहेत। कोल्हापुरातील विशाळगडावर कोणताही सण साजरा करण्यास बंदी आहे, मात्र कोर्टाकडून गडावर कुर्बानीला मात्र परवानगी देण्यात येते। उरूस होऊ नये म्हणून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। आपण बघूया। विशाळगडाच्या पायथ्याशी मी सध्या आहे आणि सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। विशाळगडावर बकरीच्या पार्श्वभूमीवर जो उरूस साजरा केला जातो त्यासाठी विविध पर्यटक असतील, भाविक जे आहेत ते सध्या विशाळगडावर दाखल होत आहेत। अनेक महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा या ठिकाणी म्हणून हे जे भाविक जे आहेत ते आलेले आहेत। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। सगळ्यांच्या बॅगा असतील, वाहनं असतील ती तपासूनच प्रत्येकाला वर जे ते सोडले जाते। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सगळ्या परिसरामध्ये आहे। ही सगळी दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय। प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी जी आहे ती केली जात आहे। नावं देखील अनेकांची लिहून घेतली जात आहेत, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ती घेण्यात येते। खरं तर गेल्या 2 दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की विशाळगडावर कोणताही सण साजरा केला जाणार नाही, मात्र जो उच्च न्यायालयाचा आदेश होता की कुर्बानीला परवानगी दिलेला आहे, जे न्यायालयानं जे निर्णय दिलेला आहे, जी नियमावली दिलेली आहे त्याचं सगळं पालन करूनच हा जो संपूर्ण परिसर जो आहे तो पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आल्याचं पाहायला मिळते। सगळी दृश्य जे आहेत ते आपण पाहतोय। पर्यटक जे आहेत, भाविक जे आहेत ते विशाळगडावर दाखल होतात। उत्सव सण जरी साजरा होत नसला तरी पर्यटक जे आहेत ते या सगळ्या ठिकाणी भेटी देतात आणि आजचा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा जो सगळ्यात मोठा बंदोबस्त आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा म्हणायला लागेल। कारण गेल्या काही दिवसांपूर्वी ज्या घडलेल्या घटना असतील त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन जे आहे ते सज्ज असल्याचं पाहायला मिळते। ही सगळी दृश्य आपण पाहतोय ती विशाळगडाची आहेत। विशाळगडाच्या पायथ्याशी मी सध्या आणि सगळ्या संपूर्ण दिवसभर या संपूर्ण परिसरात जो आहे तो पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, विशाळगड।